शिवकडे साधाच क्ले होता. त्यांनी तो खूप कलर असे एकात एक घालून मिक्स करून ठेवले होते. मग त्याच्यापासून मी एक छानसं शोपीस बनवायचं ठरवलं आणि श्रावण चालू होतं आहे, मग काहीतरी असं महादेवाशी रिलेटेड बनवूयात तसं ठरवलं. मग एक पुठ्ठा असा गोल आकार कापून घेतला. त्यानंतर त्याच्यावर शिवलिंग असं चित्र काढून घेतलं. ते काढल्यानंतर त्याचे जे सगळे कलरचा क्ले होता तो चांगला मिळवून त्याचं एकच कलर होईल असं सगळं मिक्स केलं आणि त्याच्या अशा छान लांब 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 अशा त्या एका व्हिडिओमध्ये मी बघितल्या होत्या त्याच्यासारख्या स्ट्रिप अशा वळून घेतल्या. नंतर ती जी पिंड मी बनवली होती ना चित्राची, त्या चित्रावरती सगळीकडनं मी असा फेविकॉल लावून घेतला आणि जो रोल याचा बनवला होता ना या क्लेचा, तो त्याच्यावरती छानपैकी स्टिक करायला घेतला. व्हिडिओत पाहिलं तेव्हा असं वाटलं होतं किती छान आहे हे आणि किती सोपं आहे, मी अगदी सहज बनवील. पण जेव्हा ते ॲक्च्युली मी बनवायला घेतलं तेव्हा समजलं की खरंच ओरिजिनल साहित्य ते ओरिजिनल साहित्य असतं आणि हातातली कला ती हातातली कलाच असते. मग हा क्ले काही ओरिजिनल नसतो, जो 50 रुपयाला सगळे कलर मिळतात ना तसा क्ले होता. जरासा क्ले पण फॉल्टीच होता, पण काहीतरी क्रिएटिव्ह बनवूयात म्हणून मी बनवायला घेतलं आणि त्यापासून काहीतरी चांगलं होईल अशी मला अपेक्षा. तर हे असं जे शिवलिंग बनवलं होतं ना मी, प्रत्येक त्याचा जो छोटा छोटा भाग आहे त्या प्रत्येक याच्यावरती असा रोल रोल चिकटवून घ्यायचा. हा रोल वाटतो असा की खूप सोपा आहे बनवायला, पण जेव्हा आपण बनवतो आणि फिरवतो ना तेव्हा तो तुटतो, त्याची लांबी एकसारखी येत नाही, खूप वेगळे प्रकार घडतात. त्यानंतर हे महादेवांना जे भस्म लावलेलं दाखवायचं असतं ना, त्याच्यासाठी तर मी खूप वेळ वळत बसले. नंतर ते वळल्यानंतर असं बारीक मला पाहिजे तसं बनलं आणि मग मी ते परत स्टिक केलं. तर हे असं सगळं खूप बारकाईने करण्यात खूप वेळ गेला माझा निघून आणि छानपैकी ते पूर्ण असं कधी होईल याचीच मी वाट बघत होते. तर हातात तर घेतलं आहे, कंटाळा आला तरी सोडून मात्र द्यायचं नाही. चुकलं की राग पण खूप यायचा, पण म्हटलं चला हातात घेतलं आहे ना तर सोडून न देता आपण याला पूर्ण करूयात. मग असा फेविकॉल जो आहे ना तो परत त्या राऊंडला लावून घेतला. त्या राऊंडवरती पण खूप मोठी अशी स्ट्रिप अशी वळून वळून करावी लागते, ती पण करून घेतली. होईल तितकं एकसारखं करण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यांदाच करत असल्यामुळे एवढं एकसारखं काही होत नव्हतं. त्याच्यानंतर असा जाडसर रोल करून घेतला आणि त्याच्यापासून मला रुद्राक्ष बनवायचे होते. मग त्या रोलच्या असं कट करून घेतला सारखा. त्याच्यानंतर त्याला असं पॅड जो आहे ना त्याच्यावरती गोल गोल फिरवलं. मग त्याचे असे बॉल तयार झाले. तर साईडने सगळ्यात शेवटी सगळा फेविकॉल मी लावून घेतला आणि त्याच्यावरती एक एक करून हे जे क्लेपासून मी बॉल बनवले होते ना ते सगळे बॉल एक एक करून एकाला एक चिकटून असे सगळे चिकटवून घेतले. नंतर पेन्सिलच्या टोकाने ना त्याच्यावरती असे खाचा करून घेतल्या. म्हणजे त्या खाचा केला का रुद्राक्षाला जसा आकार असतो ना होल तसं त्याला बनतं. मग नंतर आली पाळी ती कलर देण्याची. तर कलर काही ॲक्रेलिक कलर किंवा इतर वेगळे प्रकारचे कलर येतात, तसले काही माझ्याकडे नव्हते. हे साध्याच प्रकारचे वॉटर कलर होते. माझा शिव खूप लहान आहे, त्याला साहित्य लागते ना ते साहित्य तो त्याच्यापेक्षा जास्त घेतो आणि वाया घालवतो. तर त्यातलेच हे वॉटर कलर होते, तेच मी इथे घेतले आणि मस्त असा रंग द्यायला घेतला. तर पहिले कलर यायचे ते खूप घट्ट यायचे. हे वॉटर कलर मी उघडले ते चक्क पाण्यासारखे आले. अतिशय पातळ त्याचा अशी पातळ कन्सिस्टन्सी होती त्याची एकदम. त्याच्यामुळे पहिला कोट दिला की दुसरा कोट मला त्याच्यावर द्यायला लागायचा, तेव्हा चालून त्याला रंग आला. रुद्राक्षांना असा ब्राऊन कलर, पिंडीला काळा कलर, थोडंसं जुगाड करून व्हाईट कलर बनवला आणि मस्तपैकी असं हे बनवलं. कसं वाटलंय सांगा.